चीन हवेत लटकणारी नदी बांधतोय, पण का? तुम्हाला पण हा साधा प्रश्न पडला असेल. आपण ऐकलंय नदी डोंगर दऱ्यातून उगम पावते, पण ही नदी उंच पाईपलाईन मधून उगम पावते. निसर्गाच्या ग्रॅव्हिटी आणि विज्ञानाला आव्हान देणारा हा सध्या पृथ्वीवरील सर्वात मोठा प्रकल्प असल्याचं म्हटलं जातं. पण चीन हवेमध्ये नदी का बांधतोय आणि त्यापेक्षा महत्त्वाचं कशी बांधतोय? चला तर मग या प्रोजेक्टची A to Z स्टोरी या व्हिडिओतून जाणून घेऊया. नमस्कार, मी श्रेयस पांडे. तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी. आर्टिफिशियल रिव्हर हा कॉन्सेप्ट आता नवा राहिलेला नाहीये, पण चीन त्यात एक पाऊल पुढे पोहोचलाय. चीन एक महाकाय आर्टिफिशियल हवेत लटकलेली नदी तयार करतोय. ही गोष्ट आहे चीनमधील अशा एका प्रकल्पाची जो आज पृथ्वीवरील सर्वात मोठा इंजिनिअरिंग चमत्कार मानला जातोय. तर आता सर्वात आधी ही हवेत लटकलेली नदी आहे तरी कशी ते आधी जाणून घेऊया. चीन एका उंच कालव्याच्या स्वरूपामध्ये ही नदी तयार करतोय. 1200 टन वजनाचे ब्लॉक्स हे पिलर्सवर बसवले जात आहेत, म्हणूनच ही नदी हवेत लटकलेली नदी आपण म्हणतोय. हे ब्लॉक्स कालव्याच्या आकाराचे आहेत आणि 50 मीटर लांबीचे आहेत. हे ब्लॉक एकमेकांना जोडून एक अखंड प्रवाह तयार केला जातोय, जसं आपल्याकडे पूल आपण बांधतो, ज्यातून पाणी वाहेल या कालव्यातून, जे पिलर्सवर बसवले आहेत. आता 1200 टन वजनाचे हे ब्लॉक लोखंडी सळ्यांपासून तयार करतात. 20 कामगार मिळून तो सांगाडा तयार करतात आणि त्यानंतर या सांगाड्याला कॉन्क्रीटचं कवच दिलं जातं आणि त्यानंतर हा ब्लॉक तयार होतो. याचं वजन 1200 टन आहे. पण या नदीमध्ये एक वेगळेपण आहे. इथं एकही पंप वापरला जात नाही आहे. पाणी फक्त आणि फक्त गुरुत्वाकर्षणाच्या जोरावर वाहणार आहे. आता ते कसं शक्य आहे? तर पंपाशिवाय पाणी जर वाहायचं असेल तर 1 सेंटीमीटरचा स्लोप इथं तयार करण्यात आला आहे. बरं, प्रत्येक ब्लॉक हा असा ठेवला जातोय की त्याची एक बाजू दुसऱ्यापेक्षा फक्त 1 सेंटीमीटर खाली असेल. बरं, हा उतार दिसायला लहान वाटतोय, पण हाच उतार पाण्याला पुढे ढकलतो. जर ही चूक झाली तर नदी ही थांबेल आणि थांबलेली नदी कधीही जिवंत राहत नाही. त्याला आपण डेड रिव्हर म्हणतो किंवा डबकं म्हणतो. म्हणून आता या प्रचंड यंत्रणेमध्ये माणसाचीच भूमिका ही निर्णायक आहे. कारण 25 वर्षांचा क्रेन ऑपरेटर कॉंग अँग फंग तो क्रेनच्या कॅबिनमध्ये बसतो आणि 1200 टन वजनाचं हे ब्लॉक मिलीमीटरनं हलवतो. त्याच्या हातातील हलकीशी चूक उद्या हजारो किलोमीटर दूर पाण्याचा प्रवाह बदलू शकते. बरं, त्यामुळे इथं 1% पण चुकीचा काही स्कोप नाही आहे. कारण आर्टिफिशियल नदीचा प्रवाह हा उताराच्या धाग्यावरच अवलंबून असतो. उतार चुकला तर नदीचा प्रवाह होणार नाही आणि ती नदीच राहणार नाही, ते डबकं होईल. बरं, आता हे काम कुठं सुरू आहे आणि पाणी कुठं पोहोचवणं आवश्यक आहे तेही जाणून घेऊयात. हे बांधकाम चीनमधील एका जल पायाभूत सुविधा कॉरिडॉरच्या बाजूने होत आहे. आता ही नदी कुठून कुठे वाहणार आहे तेही महत्त्वाचं आहे. तर ही नदी देशाच्या दक्षिण भागातून उत्तरेकडे म्हणजेच बीजिंगपर्यंत वाहणार आहे. बीजिंग हे चीनची राजधानी आहे. आता नदीचं काम पूर्णतः अचूक असणं फार गरजेचं आहे, कारण कालवा पंपाशिवाय चालण्यासाठी डिझाईन करण्यात आलेला आहे. तर आता या कालव्याला अशा प्रकारे मॉडिफाय केलं आहे की नेहमी त्याला टेक्निकल मेंटेनन्सची गरजही पडणार नाही. बरं, इतकं हायटेक टेक्नॉलॉजी वापरली जाते आहे आणि चीन अशी हवेत लटकणारी नदी बांधतोय. पण का बांधतोय? हवेत लटकणारी नदी का बांधतोय? याचं प्रमुख कारण आहे टू मेंटेन वॉटर इम्बॅलन्स. म्हणजे काय? तर चीनच्या काही भागामध्ये खूप पाणी आहे, तर काही भागामध्ये काहीच पाणी नाही आहे. मोठी लोकसंख्या, औद्योगिक केंद्र आणि शेतीची जमीन असलेल्या उत्तर चीनमध्ये पाण्याची तीव्र टंचाई आहे. तर दुसरीकडे दक्षिणमध्ये अतिशय पाणी प्रमाणात जास्त आहे. त्यामुळे हेच पाणी बॅलन्स व्हावं, हे असंतुलन नीट व्हावं, यासाठी ही नदीची कल्पना आली आहे. आता दुसरं मोठं कारण काय आहे? म्हणजे उत्तरेकडील जलद आर्थिक वाढ आणि पाण्याची वाढती मागणी यामुळे घरगुती, कृषी आणि औद्योगिक गरजांसाठी एक रिलायबल पाणी पुरवठ्याचा स्रोत आवश्यक आहे. त्याचमुळे ही नदी बांधली जाते. आता अशी नदी निर्माण करून चीन प्रमुख शहरांसाठी, विशेषतः त्याची जी राजधानी आहे बीजिंग, या बीजिंगसाठी एक सुसंगत जलस्रोत सुनिश्चित करतोय. या प्रकल्पाचा खर्च आत्तापर्यंत अंदाजे 64,000 कोटी झालाय आणि हा वाढण्याची पण शक्यता आहे. सोबतच जलाशय आणि कालव्याच्या पायाभूत सुविधांसाठी
जी जागा उपलब्ध करून देण्यात आली ती जागा उपलब्ध करून देण्यासाठी 3 लाखाहून अधिक लोकांचं पुनर्वसनही करण्यात आलं. ही नदी फार लांब आहे, म्हणूनच ती पूर्णपणे तयार व्हायला आता 2030 उजाडेल असं बोललं जातंय. त्यापेक्षा जास्तही होऊ शकतो. बरं, जेव्हा हा प्रकल्प पूर्ण होईल त्या दिवशी उत्तर चीनमधील लाखो लोकांच्या घरात पाणी पोहोचेल. तेव्हा ही नदी फक्त पाणी वाहणार नाही, तर ती लाखो लोकांचं जीवन समृद्ध करणार. आपण इतिहासामध्ये वाचलंय, आधी माणूस नदी शोधायचा आणि नदीच्या काठी शेती केली जात असे. जिथे नदी तिथे गाव अशी संकल्पना होती. पण आज माणूस नदी शोधत नाही, तो नदी घडवतोय. पण प्रश्न अजून एकच उरतो, तो म्हणजे असा, फक्त गुरुत्वाकर्षणावर चालणारी ही लटकलेली नदी खरंच कायम टिकेल का, की भविष्यामध्ये हा धाडसी प्रयोग नव्या प्रश्नांना जन्म देईल? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात पुढील नव्या ग्लोबल अपडेटसह. नमस्कार.